नमस्कार, मी शुभम चौरे. आपण पाहतात नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. सेतू समितीचे डिजिटल अभ्यासिका गेले 15 दिवसापासून स्वच्छतेगृहे विना. स्वतःला चटका लागतात सर्वपक्षीय आमदार एकवटले. जनतेसाठी कधी लढणार? एलबीटी अभय योजनेवर व्यापाऱ्यांची कार्यशाळा संपन्न. विशेष प्रशिक्षण केंद्रातील कर्मचारी वेतनाविना. शिक्षकांवर आली उपासमारीची वेळ. आता बातमीपत्र विस्ताराने. सेतू समिती अंतर्गत असलेल्या डिजिटल अभ्यासिका येथील स्वच्छतागृह गेले 15 दिवसापासून बंद अवस्थेत असल्यामुळे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची गैरसोय होत आहे. सेतू समिती अंतर्गत असलेल्या डिजिटल अभ्यासिका येथील स्वच्छतागृह गेल्या 15 दिवसापासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची होणारी गैरसोय ही महानगरपालिका प्रशासनास दिसत आहे की नाही. एकेकाळी अशोकराव चव्हाण यांच्या हातून उद्घाटन झाले त्यावेळी आम्हाला गर्व वाटत होता, पण आज आम्हाला या अभ्यासिकेची लाज वाटत आहे, अशी प्रतिक्रिया संतप्त विद्यार्थ्यांनी नमस्कार लाईव्हशी बोलताना दिली. वेळोवेळी जिल्हाधिकारी कार्यालय, महापौर व आयुक्तांना निवेदन दिली तरी देखील यावर काहीही फरक पडताना दिसत नाही. मोठे मोठे अधिकारी येणार असतील तर खूप चांगल्या सोयी स्वच्छता होतात. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना याविषयी बोलण्यातही सर्व विद्यार्थी उभे असताना अधिकारी आमचे म्हणणे न आमच्याकडे दुर्लक्ष करून निघून गेले. नियोजित वेळ काढून येणाऱ्या अधिकाऱ्यांनी अवेळी येऊन पाहणी करावी, अशी मागणी येथील विद्यार्थ्यांनी केली आहे. वरून सुरू झालेला पाऊस लक्षात घेता समस्या खूप वाढल्या आहेत. अशातच जर स्वच्छतागृहात पाणी नसल्याने खूप त्रास होत असल्यामुळे शेजारी असलेल्या शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात गेले असता मुलींना तेथे सुद्धा उलटसुलट प्रश्न विचारत आहेत. महिन्याच्या महिन्याला फी भरून देखील सर्व सोयी सुविधा मिळत नसल्याचे म्हणणे आहे. वॉशरूम प्रकरणी मुलींचे खूप हाल होत आहेत. परीक्षा जवळ आल्या आहेत. ओव्हरऑल शेड्यूल सर्व खूप महत्त्वाचं आहे. अशा वेळी आम्ही अभ्यास करायचा की हक्कासाठी लढा द्यायचा? आमच्यापैकी भविष्यातील कोणी IAS, IPS, क्लास 1 अधिकारी होणार आहेत. आम्ही काय शिकायचं या अधिकाऱ्यांकडून, असा प्रश्न उपस्थित करत यावर लवकरात लवकर उपाय काढून हे आमचे प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी केली. आम्हाला अभ्यासक्रमामध्ये अडचणी कशा सोडवाव्यात व सामान्याच्या अडचणी न ऐकता मनमानी पद्धतीने कसे काम करावे याचे प्रशिक्षण महानगरपालिकेच्या वतीने आयोजित केले आहे का? आम्हाला डिजिटल लॅबचे विद्यार्थी असून आम्हाला लाज वाटत आहे, कारण का अशी वेळ आलेली आहे. आज जर कोणते अधिकारी किंवा कोणते प्रशासन अधिकारी येत असतील तर इथले सेवक वगैरे साफसूफ वगैरे करून ठेवतात. त्यांना फक्त एकच विनंती आहे की त्यांनी अचानक येऊन भेट द्यावी, त्याच वेळेस लायब्ररीचं आपलं खरं रूप समोर येईल. आपल्याला डिस्कशन हॉलमध्ये एक राऊंड टेबल देण्यात आलेला होता, तो फक्त कागदोपत्रीच राहिलेला आहे. आम्हाला डिस्कशन हॉलमध्ये फक्त चेअरवरती बसावं लागतं आणि जर आपण बघतो की लंच रूममध्ये जर जायचं असेल तर डबे कमी आणि उंदरं जास्त दिसतील आपल्याला तिथं. आम्हाला खूप दिवसांपासून वॉशरूमचा प्रॉब्लेम येतोय. ब्लॉक असल्यामुळे सगळे इथले वॉशरूम नुसते बांधून ठेवलेले आहेत आणि त्याचा वापर काही करू देत नाहीयेत. बरं, आमच्याकडून महिन्याला 250 रुपये फीस घेतात, पण त्याची पर्यायी व्यवस्थाही त्यांनी केलेली नाही. राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाअंतर्गत चालणाऱ्या नांदेड बालकामगारांशी संबंधित विशेष प्रशिक्षण केंद्रातील कर्मचाऱ्यांचे गेल्या अनेक महिन्यांपासून मानधन दिलेले नाही. यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाअंतर्गत चालणाऱ्या नांदेड बालकामगारांशी संबंधित विशेष प्रशिक्षण केंद्रातील कर्मचाऱ्यांचे गेल्या अनेक महिन्यापासून मानधन दिलेले नाही. अनेक वेळा लेखी व तोंडी पाठपुरावा करूनही काहीही उपयोग झाला नसल्याने उपासमारीची वेळ आलेले सर्व कर्मचारी नाईलाजाने एक दिवसीय धरणे आंदोलनावर बसले आहेत. या कर्मचाऱ्याचे प्रशासनाकडून अप्रत्यक्षरित्या मानसिक, शारीरिक शोषण होत असून यास पूर्णप्रमाणे प्रशासन जबाबदार आहे. विशेष म्हणजे अनुदान उपलब्ध असताना देखील या कर्मचाऱ्यांना अनुदान मिळत नाही. याचाच परिणाम म्हणून त्याचे सहकारी कर्मचारी अर्चना नंदकुमार पाटील यांनी 6 मे 2015 ला मानधन म्हणून प्राण सोडले. यामुळे नांदेड बालकामगाराबरोबरच कर्मचारी व त्यांचे कुटुंब संकटात आहे. आम्ही आमच्या मुलांचा व कुटुंबाचा पालनपोषणसाठी असमर्थ ठरत आहोत, असे यावेळी सांगितले. उर्वरित शिक्षकांचे जीव जाण्यापूर्वी ते मानसिकदृष्ट्या खचून मनोरुग्ण होण्यापूर्वी अजून एखाद्याचे जीव जाण्यापूर्वी आमचे थकीत मानधन द्यावे, अन्यथा आम्ही बेमुदत उपोषण करू. तरी देखील न्याय न मिळाल्यास आम्ही आमच्या प्राणाची आहुती देखील देऊ, असा इशारा राष्ट्रीय बालकामगार विशेष प्रशिक्षण केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी दिला. यापुढे जर काही घडले तर या संपूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील, असेही आंदोलकांनी कर्मचाऱ्यांना सांगितले.
2013 पासून आमचं जे मानधन रखडलेलं आहे ते अद्याप आम्हाला अदा केलेलं नाही. मानधन न देण्याचं कारणही आम्हाला कुठलंही कळवत नाही. तर कृपया आम्हाला त्याची माहिती पण द्यायला पाहिजे. आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या काही आमच्या शाळांच्या तपासण्या लावल्या होत्या त्या तपासण्यातही आमच्या संपूर्ण शाळा पणाला लावून गोपनीय पद्धतीने जरी पत्र काढलेलं असलं तरी आम्ही सगळ्या बाबतीत आमच्या शाळा या ठिकाणी सत्यता दाखवून दिलेली आहे. सगळे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. राज्य शासनाने एलबीटी बंद करण्याच्या अगोदर एलबीटीची संपूर्ण वसुली व्हावी, या संदर्भात असलेले विविध तक्रारीचा निपटावा व्हावा, व्यापाऱ्यांना वादातून मुक्तता मिळावी, यासाठी आज डॉक्टर शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहामध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. राज्य शासनाने एलबीटी बंद करण्या अगोदर एलबीटीची संपूर्ण वसुली व्हावी, या संदर्भात असलेले विविध तक्रारीचा निपटारा व्हावा, व्यापाऱ्यांनाही वादातून मुक्तता मिळावी, या उद्देशाने एलबीटी अभय योजना सुरू केली आहे. या योजनेचा कालावधी 3 जून ते 31 जुलै आहे. या योजनेसंदर्भात शासनाची भूमिका समजून सांगावी व व्यापाऱ्यांच्या जर काही अडचणी असतील तर त्यांना मार्गदर्शन व्हावा, यासाठी आज डॉक्टर शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहामध्ये या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये एलबीटी विषयावरील महाराष्ट्रातील तज्ज्ञ सनदी लेखापाल गौरव भारतीया यांनी कायदेशीर गोष्टीचे मार्गदर्शन केले. महानगरपालिकेचे आयुक्त सुशील खोडवेकर शासनाची बाजू मांडून व्यापाऱ्यांनी शासनाला सहकार्य करावे अशी भूमिका मांडली. या कार्यक्रमात शहरातील अनेक प्रतिष्ठित व्यापारी, कर सल्लागार तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासन के सामने रखी थी कि भाई हमसे गलती हो गई, मान्य है, हमने लेट टैक्स भरा, मान्य है, लेकिन आज अगर हमारे ऊपर इतना ज्यादा ब्याज और दंडात्मक कार्रवाई हुई तो हम हमारे बिजनेस नहीं चला सकते. और इसी को अर्थशास्त्र का एक हम ज्ञान समझेंगे कि महाराष्ट्र शासन ने इसको ध्यान में लिया और बोला ठीक है, हम आपसे उतना ही टैक्स लेंगे जितना आपसे लेना चाहिए, आपको ब्याज और दंड की माफी देंगे, लेकिन सहूलत कुछ नियम, कुछ शर्तों के साथ आती है, जिसका पालन किए बगैर आपको सहूलत नहीं मिल सकती. रेल्वेचे आपले तिकीट कन्फर्म न झाल्याने चिडलेल्या सर्वपक्षीय आमदारांनी एकवटत देवगिरी रेल्वे रोखून धरली. स्वतःच्या स्वार्थासाठी लढणारे हे नेते आपले तिकीट कन्फर्म झाले नाही, आपणास मुंबईला जाण्यासाठी त्रास होईल, या भीतीने थैथयाट करणारे नेते मंडळीचे दर्शन आपणास घडले. रेल्वेचे आपले तिकीट कन्फर्म न झाल्याने चिडलेल्या सर्वपक्षीय आमदारांनी एकवटत देवगिरी रेल्वे रोखून धरली. आज वृत्तपत्राचे रकानेच्या रकाने या कामगिरीने भरून आले. स्वतःच्या तुंबड्या भरण्यात व्यस्त असलेले, आपल्या मतलबासाठी जनतेमध्ये तू मै करणारे, स्वतःच्या स्वार्थासाठी लढणारे हे नेते आपले तिकीट कन्फर्म झाले नाही, आपणास मुंबईला जाण्यासाठी त्रास होईल, या भीतीने थैथयार करणारे नेते मंडळीचे दर्शन आपणास घडले. आम जनतेला रोजच या समस्येला सामोरे जावे लागते. त्यावेळी ही नेते मंडळी कुठे असतात? स्वतःच्या अडचणी दिसतात, मग ज्यांच्या जीवावर मोठे आहेत त्या आम जनतेच्या अडचणी सोडवण्यास या नेत्यांचे हात कोणी पकडून धरले आहेत का? कालची घटना हा फक्त एक बनावच होता. स्वतःच्या अडचणीसाठी जनतेच्या नावाने केलेला हा कांगावा आहे. पण या निमित्ताने आमचे नेते लढू शकतात, टक्क्याने आपले प्रश्न मांडू शकतात, याचा साक्षात्कार जनतेला झाला. कमीत कमी स्वतःला भेडसावणाऱ्या अडचणी त्यांनी सोडवल्या तर जनतेच्या काही अडचणी दूर होतील. फक्त लढ म्हणण्याची जर वाट पाहते बसले असतील तर एकमुखाने त्यांना जनता आता लढ म्हणण्यास तयार आहे. लढ बापू. आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात. मी सर्व प्रकारच्या चौकशीस तयार, छगन भुजबळ. मेट्रो प्रकल्पासाठी दादरकरांना हात लावू देणार नाही, राज ठाकरे. सुषमा स्वराज यांची मोदींनी हकालपट्टी करावी, राहुल गांधी. उत्तराखंडमधील महाप्रलयाची 2 वर्ष पूर्ण, 2 वर्षानंतरही प्रलयाचे घाव कायम. आजचे सुविचार. जीवनात मोफत काहीच मिळत नाही.
कुठलाही डिस्काउंट नाही, गिफ्ट नाही. जे मिळतं ते 100% प्रयत्नांनीच. रामनारायण बंग, नमस्कार लाईव्ह वाचक, नांदेड. शेवटी पुन्हा हेडलाईन्स. सेतू समितीचे डिजिटल अभ्यासिका गेले 15 दिवसापासून स्वच्छतेगृहेविना. स्वतःला चटका लागतात सर्वपक्षीय आमदार एकवटले. जनतेसाठी कधी लढणार? LBT अभय योजनेवर व्यापाऱ्यांची कार्यशाळा संपन्न. विशेष प्रशिक्षण केंद्रातील कर्मचारी वेतनाविना. शिक्षकांवर आली उपासमारीची वेळ. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया. नमस्कार.